नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकांमध्ये काम करणारा लोकांचा नेता अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे सतत झटत असतात। कोणतेही संकट आले की ते लगेच तिथे पोहोचतात, प्रत्यक्ष मदत करतात, मदतीचे आश्वासन देतात। एकूण मंत्रालयात कमी आणि मैदानात अधिक असाच त्यांचा वावर असतो। जनकल्याणाची आपल्या नेत्याची ही कळकळ त्यांच्या सहकार्यांनाही प्रेरणा देणारी आहे। त्यामुळे सध्या समाज कल्याण या विभागाचे मंत्रिपद सांभाळणाऱ्या संजय शिरसाट यांनी त्यांच्या विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळता केल्याचे उघड होताच आदिवासी आणि मागास समाजावर होत असलेल्या अन्यायामुळे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत। पुरेसा निधी हाती असेल तर या समाज घटकाचे प्राक्तन आपण बदलू शकतो असा त्यांना आत्मविश्वास आहे। परंतु या निधीवरच घाला घातल्या जात असल्यामुळे या समाजाचे कल्याण कसे होणार असा संताप व्यक्त करत त्यांनी थेट अर्थमंत्र्यांवरच हल्लाबोल केलाय। मागच्या वेळी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडताना शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेव्हाही अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांवर निधीच्या बाबतीत प्रचंड भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता। परंतु त्यांच्या पाठोपाठ अजित पवारही महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि पुन्हा अर्थमंत्रालय आपल्या ताब्यात घेतले। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाला अजित पवारांच्या तुलनेत अधिक जागा मिळाल्या, परंतु अर्थ खाते मात्र त्यांच्या वाट्याला आले नाही। ते पुन्हा अजित पवारांकडेच गेले। फडणवीसांनी अजित पवारांना अर्थमंत्री करून आपल्यावर सूड तर उगवला नाही ना, अशी चर्चा आता शिंदे सेनेच्या मंत्र्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू असल्याचे दिसतंय। अजित पवारांमुळे समाज कल्याणाचा वसा घेतलेल्या संजय शिरसाट आणि त्यांच्यासारख्या शिंदे सेनेतील अनेक मंत्र्यांची कोंडी होत आहे, परंतु समाजाप्रती असलेली त्यांची कळकळ कुणी समजून घेण्याचा प्रयत्नही करत नसल्याचे दिसतंय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।